आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास रखडण्याची शक्यता आहे, कारण चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारनं नकार घंटा वाजवली आहे। केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंतांना पत्र पाठवलंय। आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणात या चाळींच्या पुनर्विकासाची कोणतीही सक्षम तरतूद नसल्याचं सोनोवाल यांनी पत्रात नमूद केलंय। म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्यात आल्यात। राज्य सरकारनं नवीन उत्पन्न मर्यादा लागू केली असून अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी किमान उत्पन्न मर्यादाच ठेवण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता अत्यल्प गटासाठी इच्छुक अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही गटात अर्ज करू शकणार आहेत। नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केलाय। त्यांच्या या याचिकेवरती आज उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे। विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी 20 जूनला जामीन मिळण्याची मागणी दोघांनी केली आहे। सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांनी एका दिवसासाठी तुरुंगातून बाहेर येण्याची मागणी याचिकेत आहे। मुंबईकरांसाठी लवकरच ट्रॅव्हलेटरची सोय उपलब्ध होणार आहे। पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानकाला हा ट्रॅव्हलेटर जोडला जाणार आहे। हे ट्रॅव्हलेटर बसवण्यासाठी जवळपास 6 कोटींचा खर्च येणार आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात होणाऱ्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे उपस्थित राहतील। 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी या बैठकीत रणनीती आखली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत विरोधकांची बैठक पार पडली आहे। यावेळी एकच सर्वसमावेशक उमेदवार देण्याबाबत एकमत झालंय। ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या या बैठकीला 17 विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते। राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नाकारलाय। शरद पवारांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आग्रही होत्या, मात्र विरोधकांच्या बैठकीत पवारांनी प्रस्ताव नाकारल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे। राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी अमणापूर गावातील विविध विकास कामांसाठी उपस्थिती लावली। ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली आहे। संजय राऊतांच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं असल्याचं विश्वजित कदम म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या विविध जनकल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा असा आदेश भाजप युवा मोर्चानं जालन्यात दिलेला आहे। त्यासाठी रॅली काढण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा यासाठी काम करणार असल्याचं युवा मोर्चानं सांगितलंय। यंदाच्या गाळप हंगामात भारतानं साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवलाय। भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवरती गेलाय। देशात यंदा 357 लाख टन साखर उत्पादन झालेलं आहे आणि महाराष्ट्राचा त्यातील वाटा हा 138 लाख टनांचा आहे। साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डी रेल्वे स्थानकावरती आज सकाळी दाखल झाली आहे। या ट्रेनमधून 810 प्रवाशांनी प्रवास केलाय। मंगळवारी कोइंबतूरहून ही ट्रेन निघाली होती। आज सकाळी 6:30 वाजता ही ट्रेन शिर्डी स्थानकावर पोहोचली आहे। शिर्डीकरांनी प्रवासी भाविकांचं स्वागत केलंय। बाल हक्क आणि क्राय या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार 2 वर्षात शेती आणि इतर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मुलांचं प्रमाण लक्षणीय स्वरूपात आढळून आलंय। हे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय आहे, तर मुंबईसारख्या शहरी भागातही बालमजूर 8 ते 12 तास काम करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय। मुंबईच्या रस्त्यावर शिस्त तोडून चालणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे। याकरता मुंबई वाहतूक पोलीस एक विशेष मोहीम राबवणार आहेत। त्यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने जड वाहन चालवणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त कारवाई केली जाणार आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं
पारंपरिक ऊर्जेवरील भार कमी करण्यासाठी पावलं उचललेली आहेत। गेल्या वर्षभरात 9.41 दशलक्ष युनिट सौर पवन ऊर्जेचा वापर केला गेलाय। पुनर्विकरणीय हायब्रिड ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करणारं ते देशातलं पहिलं विमानतळ ठरलंय। पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचे फोटो पालिकेनं जाहीर केलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरती पाठवल्यास पुढील 48 तासात तो खड्डा बुजवला जाणार आहे। यासाठी पालिकेनं सर्व 24 वॉर्डसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केले। येत्या 29 जून पासून मध्य रेल्वेच्या 165 गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे। मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे। तब्बल 2 वर्षांच्या काळानंतर आता प्रवाशांना जनरल तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। गणेशोत्सवाला 70 दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना शाडू किंवा कागदी मूर्ती घडवणं शक्य नाही। परिणामी मूर्तिकार, गणेश मंडळ आणि भाविकांमध्ये पालिका प्रशासनाबद्दल रोष निर्माण होऊ शकतो। त्यामुळे यावर्षी पीओपीच्या मूर्ती बनवण्याची मागणी समन्वय समितीनं केली आहे। घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनुसच्या कथित कोठडी मृत्यूशी संबंधित खटल्यात आता लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे। ख्वाजा युनुस प्रकरणात अखेर राज्य सरकारनं प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली आहे। त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित या खटल्यातील आरोपींना शिक्षा होऊन हा खटला निकाली लागू शकतो। मुंबईसह उपनगरात पहाटे पावसानं हजेरी लावली आहे। पश्चिम उपनगरात काही भागात पहाटेपासून पाऊस कोसळला। बोरिवली, मालाड, वांद्रे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। दरम्यान मुंबईवरती पावसाचा शिडकावा झाला असला तरी सगळ्यांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। अर्नाळ्यातील किल्ला गावाला समुद्राच्या भरतीचा तडाखा बसलाय। समुद्रालगत असणाऱ्या 9 घरांमध्ये भरती आल्यानं पाणी शिरलंय। धूप प्रतिबंधक बंधारा कमी उंचीचा असल्यानं त्यावरून लाटा उसळून गावात पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यात अखेर पावसाचं आगमन झालंय। पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय। पावसामुळे शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळालाय। हिंगोली जिल्ह्यातही काही भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली तर काही भागांमध्ये रिमझिम सरी बरसल्यात। पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय। वाशिम जिल्ह्यात मागील 2 वर्षांपासून चांगला पाऊस पडत असल्यानं जिल्ह्यातील कूपनलिका, विहिरींची भूजल पातळी सरासरी 0.42 मीटरनं वाढली आहे। यामध्ये वाशिम तालुक्यातील 11, मालेगाव 8, रिसोड 18, मंगळूरपीर 19, मानोरा 15 आणि कारंजा तालुक्यातील 16 विहिरींचा समावेश आहे। अकोल्यात अखेर बुधवारी रात्री पावसानं हजेरी लावली। पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द इथं वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक घरांवरील पत्रे उडून गेलेत आणि घरांमध्ये पाणी शिरलंय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इनापूर शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झालाय तर इतर 5 जण जखमी झालेत। 2 तरुणी गंभीर जखमी आहेत। चंद्रपुरातील काही भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे वीज पडून शेतात काम करणाऱ्या मुलीचा मृत्यू झालाय। गौरी कोडापे असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। सांगली, मिरज शहर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसामुळे शेतकरी सुखावलाय। पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलाय। लोकमतच्या मुंबई आवृत्तीनं 25व्या वर्षात पदार्पण केलं। या निमित्तानं महामुंबईचा 25 वर्षांचा आढावा घेणारा 25 वर्षांची मुंबई हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला। मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती। लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली तर लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। कोल्हापूरच्या भेंडवडेतील डॉक्टर अशोक देसाई यांना पंजाब राज्याची मासिक डियर 200 लॉटरी लागली आहे। या लॉटरीचं पहिलं बक्षीस म्हणून डॉक्टर देसाईंना 1,20,00,000ची रोख रक्कम मिळाली आहे।
महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात कारहुवनीचा यात्रेचा थरार पाहायला मिळाला। या यात्रेत देहबान हरपून बैलजोडी फिरवणारे अनेक शेतकरी पाहायला मिळाले। वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते आणि या यात्रेविषयी भल्या पहाटे उठून बळीराजा आपल्या बैलांची यथासांग पूजा करतो। महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात याला कारहुवनीचा सण असं म्हणतात। भंडाऱ्यात परवान्यात समावेश नसलेल्या 8 केंद्रातील 16 कंपन्यांचं बियाणं आणि 2 कंपन्यांच्या खत विक्रीला बंदी घालण्यात आली आहे। भंडारा जिल्हा कृषी विभागानं ही कारवाई केली आहे। उल्हासनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यात अटक झालेला सुधीर सिंह हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळतेय। पूर्व वैमनस्यातून हल्ला करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवरती 7 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे। मुलांच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून पोलिसांनी 7ही आरोपींना अटक केली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही इथं बेकायदेशीर हॉस्पिटल सुरू होतं। साबुन विश्वास हा बिना परवानगी हॉस्पिटल चालवत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती। हॉस्पिटलची तपासणी केली असता त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती आणि आरोग्य विभागानं हॉस्पिटल सील केलं असून साबुन विरोधात गुन्हा दाखल केलाय। लासलगावच्या नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। नदीपात्रात हजारो मृत माशांचा खच पडलाय। नदीपात्रात विषारी द्रव्य टाकल्याचा संशय निर्माण होतोय, त्यामुळे माशांचा मृत्यू कशाने झाला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। अहमदनगरमध्ये शासकीय नोकरांचं राहणीमान उंचावण्यासाठी 2002 साली GIS म्हणजेच गट स्कीम योजना आणली गेली। मात्र ही योजना शासकीय बांबूंनी विकासकाला हाताशी धरून कोट्यावधी रुपयांचा गंडा शासकीय कर्मचाऱ्यांना घातलाय। ज्यांनी स्वतःचं घर होण्याचं स्वप्न पाहिलं ते आजही अपूर्णच आहे, तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तरीही त्यांना स्वतःचं घर मिळू शकलेलं नाहीये। नागपुरात दारू विक्रीच्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे। MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत नीलडोह या गावात ही घटना घडली आहे। चेतन मोहरले असं मृतकाचं नाव आहे। देहू रोड बंगळुरू बायपासवरील एका लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली। यात वखारीतील सर्व लाकडं जळून खाक झाली आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। ही आग नेमकी कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे। गोंदियात महालगाव इथं भीषण अपघात झालाय। टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झालेत। अनियंत्रित टिप्परनं मागून ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली। यात ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय। अकोल्यातील कोळंबी फाट्याजवळ टँकरनं बाईकला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात कोरोनाचे नवे 4024 रुग्ण सापडले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सापडलेल्या रुग्णांमध्ये BA.5 व्हेरियंटचे 4 नवे रुग्ण सापडल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। या दिवशी त्यांची आई हिराबेन मोदी यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे मोदी गांधीनगर येथील घरी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करणार आहेत। यावेळी वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आलंय। तसंच वडोदरातील एका कार्यक्रमादरम्यान मोदी 4 लाख लोकांना संबोधित करणार आहेत। US फेडरल रिझर्व्हनं 1994 नंतर कर्जाच्या व्याजदरात 0.75% सर्वात मोठी वाढ जाहीर केली आहे। अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं केलेली 28 वर्षातील ही सर्वात मोठी व्याजदर वाढ आहे। फेडरल रिझर्व्हनं महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलाय, कारण अमेरिकेतील महागाईनं 40 वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे। नोएडामध्ये मुसळधार पाऊस पडलाय। रात्रीपासूनच शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळलाय, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं।
आसाममधील नागावमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। जोरदार पाऊस आणि तुटलेल्या धरणामधून पाणी वाहत असलेल्या आणि ते पाणी गावांमध्ये शिरलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी, शेतांमध्ये पाणी शिरले आहे। त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। कोवॅक्सिन बूस्टर डोस कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवरती प्रभावी ठरत आहे। आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या अभ्यासात हे स्पष्ट झालंय। सिरम इन्स्टिट्यूटकडून सर्व्हायकल कॅन्सर विरोधी लस तयार करण्यात आलेली आहे। डीसीजीआयच्या विषय तज्ज्ञ समितीनं 9 ते 26 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी सिरम इन्स्टिट्यूटच्या स्वदेशी विकसित क्वाड्रिम व्हॅलंट ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस लसीची शिफारस केली आहे। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। एका ब्रेकनंतर इतरही काही घडामोडींसह पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। क्रीडा आणि सिने जगतातील घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। नुकतंच वायकॉम 18नं आगामी आयपीएल प्रसारणाचे डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स मिळवलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाच्या डायरेक्टर नीता अंबानींनी महत्त्वपूर्ण संदेश दिलाय। क्रिकेट, आयपीएल आणि भारत यांचं अनोखं नातं आहे, त्यामुळे आयपीएल आणि क्रिकेट घरोघरी पोहोचवण्याची संधी मिळणं हे आमच्यासाठी आनंदाचं आणि अभिमानास्पद असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या। आयपीएल प्रसारणाचे हक्क मिळाल्यानं आयपीएलचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे। तसंच क्रिकेट चाहत्यांना देखील खिळवून ठेवण्याचं काम हे वायकॉम 18 आणि जिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। आयर्लंड दौऱ्याचं कर्णधारपद हे हार्दिक पांड्याकडे देण्यात आलंय। भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावरती 2 T20 सामने खेळणार आहे। या दौऱ्यातील पहिला सामना हा 10 जून आणि दुसरा सामना हा 28 जूनला खेळवण्यात येणार आहे। गायक बी प्राक आणि पत्नी मीरा बच्चन दुसऱ्यांदा आईवडील होणार होते, पण त्यांच्या बाळाचा जन्मतःच मृत्यू झाला। बी प्राकनं सोशल मीडियावरती भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना लवकरच पुष्पा द रूल सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत। या सिनेमाचा पहिला भाग पुष्पा द राईज या सिनेमानं जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे। तर आता पुष्पा द राईज हा सिनेमाचा सिक्वेल पुष्पा द रूल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे। किंग खान आता ब्रह्मास्त्र या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमात प्रेक्षकांना शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे। नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय। सिनेमात शाहरुखची झलक प्रेक्षकांना 15 ते 20 मिनिटं पाहायला मिळणार आहे। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी श्वेता। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।